नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा व्हिडिओ खूपच खास होणार आहे, कारण आज आपण आलो आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या माथेरानमध्ये. मुंबई पुण्यापासून अगदी जवळ आणि पावसाळ्यात तर जणू काही स्वर्गच. आज आपण इथले वेगवेगळे पॉइंट्स, प्रसिद्ध टॉय ट्रेन आणि बरंच काही बघणार आहोत. तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता आपण सुंदर अशा निसर्गरम्य घाटातून वर माथेरानपर्यंत जाणार आहोत. खाली नेरळपासून ते माथेरानपर्यंतचे अंतर हे 21 किलोमीटर इतके आहे. जर तुम्ही या वीकेंडला माथेरानला येण्याचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. निसर्गरम्य असा वळणावळणांचा हिरवागार घाट चढून आपण आता वर आलेलो आहोत. आता आम्ही खाली गाडी पार्किंग केलेली आहे. आता आम्ही वर माथेरानला जाण्यासाठी निघालेलो आहोत. घाट चढून वर गेल्यावर वरती गाडी पार्किंग करून मग वरती माथेरानला जावे लागते. हे अंतर जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटर इतके आहे. आपल्याला वर जाण्यासाठी ई रिक्षाचा वापर करावा लागतो. या कमानीतून आत गेल्यावर आपल्याला पुढे थोडे चालत गेल्यावर ई रिक्षा भाड्याने करून वर माथेरानला जाता येते किंवा घोड्याने सुद्धा वरती जाता येते. या ठिकाणी आपल्याला सर्व माहिती मिळते. सायकल रिक्षा. हा आहे ई रिक्षाचा स्टॉप. इथून आता आम्ही वर जाणार आहोत. आता आम्ही आमचा नंबर येईल तोपर्यंत रिक्षाची वाट पाहत येथे उभे आहोत.
आम्ही वरती माथेरानपर्यंत रिक्षा स्टॉपला येऊन पोचलेलो आहोत. आता येथून आम्ही आमचा सामान घेऊन आमच्या लक्ष्मी रिसॉर्ट कडे निघालेलो आहोत. अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर हे रिसॉर्ट होते. आता आम्ही आमची रूमची चावी घेतलेली आहे आणि आम्ही आता रूमकडे निघालेलो आहोत. आता संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत. आता थोडा वेळ विश्रांती घेऊन आणि फ्रेश होऊन आम्ही लगेच फिरण्यासाठी निघणार आहोत. जागा बिगा बरीच मोठी आहे. आम्ही रिक्षातून उतरल्याबरोबर घोड्यांची बुकिंग करून ठेवलेली होती. त्यामुळे सांगितलेल्या वेळेप्रमाणे घोडेवाले घोडे घेऊन आधीच हजर होते. आम्ही सर्वजण घोड्यावर बसून तेथील माथेरानमधील वेगवेगळे पॉइंट बघण्यासाठी निघालो. तुला कॉन्फिडन्स अजून वाढला. देवेंद्र रे देवेंद्र चला हनीकॉम पॉइंट मग पब्लिकली हनीमून पॉइंट म्हणून त्यासाठी हा पॉइंट पहिला पॉइंट होता, एक्झॅक्ट पॉइंट होता. पण 2006 मध्ये जो 26 जुलैमध्ये पाऊस पडला ना त्यामध्ये पॉइंट लँडस्लाईड झाला. तेव्हापासून आम्ही पॉइंट घोड्यानं दाखवतो. त्याला होतं हनीमूनच्या एंडिंगला तर ते कॅम्पिंग लागेल. म्हणजे एखादं फाउंडेशन आहे ते कॅम्प ऑर्गनाईज करतात. आणि याला आपण पॉइंट आहे ना तिथून दिसतो. इकडे आहे का कॅम्पेन? म्हणजे सर्वात आधी आम्ही माथेरान मधील हनीमून पॉइंट पाहण्यासाठी गेलो. हे केवळ जोडप्यांसाठी नाही तर निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफीची आवड असलेल्या प्रत्येकासाठी अगदी सुंदर असे ठिकाण होते. या पॉइंट वरून आणि नावावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की हे ठिकाण किती खास आहे. तो पॉइंट गेला राईट अप मारला ॲडवर्ट पॉइंट. तो पॉइंट गेला खाली होता इको पॉइंट. तिने पॉइंट पोहून आलं ना खाली वरती येतं असं. तर नंतर ऑरेंज फ्लॅग दिसतो ना तिथे महाराजांचं म्युझियम आहे. अच्छा म्युझियम वगैरे पाहायचं. नंतर परत इथे येऊन घोड्यावरती बसायला मग आपण लेकला. ओके.
एडवर्ड पॉइंट. चल रे, मी करतो मी तुला फोन. अमेरिकेत आता आपण आलेलो आहोत एडवर्ड पॉइंट येथे. मुख्य बाजारपेठेपासून हा पॉइंट थोडा लांब असल्याने इथे थोडी गर्दी कमी असते आणि इथं खरंच निसर्गाचा अगदी एक शांत व सुंदर अनुभव आपल्याला येतो. येथे अजिबात गर्दी राहत नाही, फक्त आपल्याला निसर्गाचा आवाज ऐकू येतो. इथून दिसणारा नजारा तुमची सगळी ओढाताण किंवा ताणतणाव कमी करतो. समोरच दिसणारा अथांग डोंगर आणि दरी पाहून असं वाटतं की आपण अगदी ढगांच्या जवळ आलेलो आहोत. जर तुम्हाला शांतता हवी असेल तर या एडवर्ड पॉइंटला नक्कीच भेट द्या. येथे थोडे खूप पायी चालून यावे लागते, म्हणजेच खूप चालावे लागते. पावसाळ्यात तर या पॉइंटवर अगदी भरपूर प्रकारचे धबधबे आपल्याला पाहावयास मिळतात. जिकडे तिकडे डोंगरावरून कोसळणारे अनेक पांढरे शुभ्र धबधबे आपल्याला पाहावयास मिळतात. खूप चालून चालून आम्ही थकून गेलो होतो. त्यामुळे आम्ही जवळच असलेल्या टरबूज, कलिंगड आणि पेरूच्या स्टॉलवर थोडे खाऊन घेतले आणि परत पुढच्या पॉइंटकडे निघालो. हा आहे इको पॉइंट. नावावरून तुमच्या लक्षातच आलं असेल की इथून जोरात ओरडलं की आपलाच आवाज डोंगर दऱ्यातून प्रतिध्वनित होऊन आपल्याला परत ऐकू येतं. लहान मुलं असोत किंवा मोठी माणसं, इथे आल्यावर प्रत्येक जण अगदी जोरजोराने आपले आवडते नाव ओरडून जयघोष करत होते.
येथे माकडे भरपूर प्रमाणात असल्यामुळे माकडांसाठी लागणाऱ्या खाद्यपदार्थांची दुकानेही आहेत. येथे वेगवेगळ्या प्रकारचे माकडांचे खाद्यपदार्थ आपल्याला दिसून येतात. माथेरान सह्याद्रीच्या कुशीतील म्हणजेच पश्चिम घाटातील निसर्गरम्य आणि सुंदर हिल स्टेशन, घनदाट हिरवाई, शांत वातावरण आणि प्रदूषणमुक्त हवा यामुळे हे ठिकाण एक वेगळ्या ठिकाणाचे आणि खास असे ठिकाण आहे. तुम्ही सुद्धा इथे नक्की एकदा भेट द्या, ते तुम्हाला नक्कीच आवडेल. सांगा बरं. आता आपण लेककडे आणि महादेवाच्या मंदिराकडे चाललेलो आहोत. अगदी जुन्या काळातील एक मंदिर इथे आहे, ते आपण आता पाहणार आहोत, पण पुढच्या भागात पाहणार आहोत. कसा वाटला तुम्हाला हा माथेरानचा पहिला पार्ट? मला कमेंट करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद. आता मी कुठे आलो? एक घोड्यांजवळ आलो. घोड्यांवर बसू.